नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तलाठी सरळ सेवा भरती 2023 यासाठीची जिल्हानिहाय यादी आहे. जिल्हानिहाय निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही जी 23 जिल्ह्यांची जाहीर करण्यात आलेली होती त्यामध्ये आहे अकोला, मुंबई, वाशिम, जालना, कोल्हापूर, मुंबई उपनगर, सातारा, बीड, नागपूर, त्यानंतर रत्नागिरी, सांगली, धाराशिव, परभणी, लातूर, सिंधुदुर्ग आणि गोंदिया, त्याचबरोबर बुलढाणा, वर्धा, सोलापूर, रायगड, भंडारा, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली हे जे जिल्हे आहेत 23 जिल्ह्यांसाठी जी यादी आहे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जिल्हानिहाय जाहीर करण्यात आलेली होती. त्यानंतर बाकीचे प्रतीक्षेत म्हणजे यादी बाकी पेंडिंग असलेले रिझल्ट पेंडिंग असलेले जे जिल्हे आहेत त्यांच्यासाठीचं प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं होतं. त्यानुसार इथे पाहू शकता सर्वोच्च न्यायालयाच्या अनुसूचित क्षेत्रातील पैसा कायदा म्हणजे पैसा कायदा जे संवर्ग आहेत 17 संवर्गातील सरळ सेवा पदभरती अनुषंगाने दाखल याचिका ही पेटिशन आहे. पेटिशन फॉर स्पेशल लीव टू अपील हा तो नंबर आहे. म्हणजे निर्णयास अधीन राहून अनुसूचित क्षेत्र पैसा कायदा लागू असलेल्या 13 जिल्ह्यांचे म्हणजे हे 13 जिल्ह्यांचे रिझल्ट अजून बाकी आहेत पेंडिंग आहेत ते लवकरच लावले जाणार आहेत. त्याबद्दलची माहिती आहे. जिल्ह्यांची निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील निर्देशानंतर करण्यात येतील. म्हणजे जो सामान्य प्रशासन विभाग आहे यांचा जो निर्णय पुढे नेईल त्याच्यानंतर मग ती पुढची जी कार्यवाही आहे निवड पद्धत निवड यादी आहे आणि प्रतीक्षा यादी आहे ते जारी करून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर इथे पाहू शकता हे जे जिल्हे आहेत 23 जिल्हे यांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे आणि त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे. त्यानुसार जे वेटिंग लिस्ट आणि निवड यादी आहे त्यांची प्रोसेस जी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची ती सुरू झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे आता याची जी पैसा क्षेत्रामधील जे बाकीचे जिल्हे आहेत 17 संवर्गातील त्यांची जी भरती आहे ती कधीपर्यंत लागू होणार आहे त्याबद्दलची अपडेट आपण इथे पाहू शकता. इथे सुप्रीम कोर्टची जी केस आहे त्याच्यामध्ये पाहू शकता ती केसचा नंबर आहे 3 ऑक्टोबर 2023 रोजी रजिस्टर केलेली. त्याच्यानुसार आता स्टेटस जे आहे स्टेटस पेज इथे दाखवत आहे पेंडिंग आहे. तर मोशन हेअरिंग पेंडिंग आहे. डिस्पोजल फायनल डिस्पोजल याच्याबद्दलचं पेंडिंग आहे आणि त्याच्यासाठीची नेक्स्ट डेट दिलेली आहे. पुढील तारीख जी आहे 13 फेब्रुवारी 2024 देण्यात आलेली आहे. याचा अर्थ 13 फेब्रुवारी 2024ला याच्याबद्दलची सुनावणी होऊन पुढील जो निर्णय आहे तो सांगितला जाणार आहे. तोपर्यंत सामान्य प्रशासन विभागाकडून कोणते निर्देश न देता पुढची जी निवड यादी आहे ती येण्यास वेळ लागेल. म्हणजे 13 फेब्रुवारी 2024 नंतर ही जी निवड यादी आहे बाकीच्या 17 संवर्गातील बाकीच्या जिल्ह्यांची राहिलेल्या जिल्ह्यांची 13 जिल्ह्यांची निवड यादी त्यानंतर जाहीर केली जाईल. अशा पद्धतीने ही जी अपडेट आहे महत्त्वाची आहे पुढच्या 13 जिल्ह्यांसाठी. म्हणजे त्यामध्ये पुणे जिल्हासुद्धा आहे. या जिल्ह्यांची जी पुढची प्रोसेस आहे निवड यादी आणि प्रतीक्षा यादीची ती अशा पद्धतीने असणार आहे. धन्यवाद.